ये देखिए दोस्तों, ये आदमी पूना में रहते हैं, इनकी खेती नहीं है, फिर भी इनको पेड़ों से बहुत प्यार है। अपने छोटे घर में कौन कौन से पेड़ है और उनका उम्र क्या है, उनसे जानिए। मी जयंत मोरे, प्रॉपर मी रत्नागिरीचा आहे, कोकणातला बरं का. मला अतिशय झाडांची आवड. त्याच्यामुळं हा पिंपळ जवळजवळ 25 वर्षाचा पिंपळ आहे. हा पण 25 वर्षाचा. त्याच्यानंतर हा वड पण 25 वर्षाचा आहे. हे जे वड दिसतात 3 हे 25 वर्षाचे आहेत. ह्याच्यापुढे आपण मोगरा लावलेला आहे बरं का. हा मोगरा पण 20 वर्षाचा असेल. ही जी झाडं आहेत ही आम्ही दर दिवाळीला जे सराफ लोक असतात त्यांच्या दुकानामध्ये ते आमच्याकडून घेऊन जातात. याची किंमत घ्यायला गेलो की 25,000 मिळते आम्हाला. काय अशी आपण दरवर्षी ते 2-3 झाडं देत असतो. हे इकडे लिंबाची झाडं लावली आहेत. काय हे इकडे बोनसाचे प्रकार आहेत. याची जी फुलं लागत आहे बोनसाला हे कवकी 14 ते 15 दिवस याची फुल टिकू शकतं. हा एक उंबर म्हणून आहे. वस्तू माझ्याकडे आहेत आणि ते आपण तो बक्षीस म्हणून हे आपल्याला ज्यावेळेस आपण प्रेझेंट करतो तेव्हा भांडी कुंडी न देताना त्या प्रकारच्या वस्तू आपण तयार करतो. पण आपण नामनदिवा म्हणतो तसा आपण एक नामनदिवा तयार केलेला आहे. हा आपण घरी सणासुदीला लावू शकतो. आणि त्याच्यासाठी देण्यासाठी गिफ्ट देण्यासाठी म्हणून आपण अशा वस्तू तयार केलेल्या आहेत. हे टेबलावरचे आहेत. हे सुद्धा आपण तयार केलेले आहेत. हा एक झेब्रा म्हणून आहेत. हा सुद्धा लहान मुलांच्या बड्डेसाठी आपण देऊ शकतो, देतो पण बरं का. आणि कोरोना काळामध्ये ज्यावेळेस बाटल्या आपल्याला कमी पडायच्या त्यावेळेस आपण तयार केलेलं होतं. ह्याचीसुद्धा खूप मागणी आहे. दुसरं म्हणजे काय की परवा एक नागपंचमी होऊन गेली आपली, तेव्हा घरामध्ये आपल्याला नाग आणता येत नाही म्हणून आपण नाग तयार केलेलं आहे बरं का. हा एक अगरबत्तीचा स्टँड तयार केलेला आहे. आपण अगरबत्ती लावल्यानंतर बरं का त्याची जी उदी बाहेर पडते ती याच्यामध्ये मोठं असल्याकारणाने ती उदी पेटवली की ती याच्यात खाली पडते करवंटीमध्ये आणि ती गादीवर किंवा काय फरशीवरती पडू शकत नाही. हा एक मांजर तयार केलं आहे. एक लाकडाचा ठोकळा त्याच्यापासून आपण मांजर पाण्याचा रामनवमीचा जो काल उत्सव झाला आपण बरं का त्याच्यासाठी आपण तयार केलेले अशा वस्तू काय स्वतः तयार केलेलं आहे. स्वतः तयार केलेल्या मूर्ती आहेत. यासुद्धा आम्ही नाशिक, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, धुळे अशा ठिकाणी 22 ते 25 मूर्ती आपण पाठवलेल्या आहेत. वीडियो अच्छी लगे तो लाइक और सब्सक्राइब जरूर करें.